लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आताची मोठी बातमी समोर आली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोडला असं बँकेनं आताच आदेश दिले आहेत। पण या ठिकाणी आपण बघू शकता बहिणी आता प्रचंड खुश झाल्या आहेत। पण त्याआधी आता केंद्र शासनाकडून 2 नव्या योजना सुरू झाल्या आहेत, ज्यामध्ये जर तुमच्याकडे आधार कार्ड हे कागदपत्र असेल तर तुम्हाला आता 10,000 रुपये मिळणार आहेत। आधार कार्ड असणाऱ्या महिलांना 10,000 रुपयाचे मेसेज तुमच्या मोबाईलवरती आला तर तुमच्या बँकेचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहेत। मोबाईलवर 1 मिनिटाच्या आतमध्ये अर्ज करून खास लाडक्या बहिणीसाठी आधार कार्डवर 10,000 रुपये मिळणार, ही नवीन बातमी आता आलेली आहे। तर एक नवीन योजना आता केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिसत आहे आपल्याला। जर तुमच्या पोस्टात खातं असेल तर पोस्टात खाते असणाऱ्या महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत। पोस्टाचं खातं असल्याचे महिलांसाठी 15,000 रुपये मिळणार आहेत। मग हे पैसे तुम्हाला कसे मिळवावे तर हा विचार तुम्ही करत असाल। तुमचा जर या विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही 1 मिनिटात मोबाईलवरती एक असं अर्ज करून तुम्ही हे पैसे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नवीन योजनेद्वारे या ठिकाणी आता मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अर्जंट सुरू असण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आत्ताच देखील सांगितले आहे। त्यानुसार राज्यातील तब्बल 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता आता त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणी आता देव पावलाय, देव म्हणजे देवाभाऊ, म्हणजेच आता लाडक्या बहिणींचे पैसे ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। परंतु ज्या महिलांकडे आधार कार्ड त्यांना आता 10,000 रुपये देण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे। महिलांचं खातं पोस्टात आहे आणि आधार कार्ड पण आहे, अशा सर्व महिलांना 15,000 रुपये असल्याची मोठी माहिती राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आहे। मग हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक छोटासा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। हा फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे याची माहिती सविस्तर व्हिडिओमध्येही सांगणार आहे, कारण ही केंद्र सरकार शासनाने नवीन योजना काढली आहे। लाडकी बहिणीसाठी आज 3 खुशखबर आहेत। 3 आनंदाच्या घोषणा या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी दिलेल्या आहेत। लाडकी बहीणमुळेच आम्ही निवडून आलो आहोत असं सरकारने स्पष्टपणे सांगितलंय। त्यामुळेच आता एकनाथ शिंदे साहेबांनी आता हे नवीन घोषणांची आता यादी काढलेली आहे। त्यामध्ये लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी थोडीशी वाईट बातमी देखील आहे, ती देखील आपण जाणून घेऊ। म्हणजेच त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे। ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी नेमकं काय वेळापत्रक दिलं होतं, कोणत्या जिल्ह्यांमधून टप्प्याटप्प्याने हे पैसे वितरित करण्याचं काम सुरू होतं। 5 मिनिटापूर्वी तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी ऑगस्ट हप्त्याबद्दल काय नेमकं माहिती दिली आहे। तुम्हाला आधार कार्डवरती 10,000 रुपयाचा लाभ कसा मिळणार बघा। आता लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून नव्या योजनांची घोषणा इथे करण्यात आली आहे। मोबाईलवरती 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरता येतोय, कारण की 10,000 रुपये मिळवायचे आहेत। तर तुमचे पोस्टात पण खातं असेल तर तुमचं आता अशा लाडक्या बहिणींना 15,000 सुद्धा मिळण्याची शक्यता इथं वर्तवलेली आहे। परंतु हे असं सरकारने नेमक्या कोणत्या योजना जाहीर केल्या आहेत याची सुद्धा तुम्हाला अतूटतेनं वाट पाहत असाल। नेमकं काय केलंय सरकारनं असं? लाडक्या बहिणींनी जे काही आता मागच्या वेळी जे जून आणि जुलैचे पैसे मिळाले आहेत, आता ऑगस्टचे पैशाची वाट पाहत आहेत। त्यामुळे आता सरकार यामध्ये काय वाट बघतं, म्हणजे तुम्ही यामध्ये वाट पाहत आहात तर सरकार यामध्ये काय करू शकतं याची सरकारने सांगितलेलं आहे। तर 12 महिन्याचे 12 हप्ते लाडक्या बहिणींनी घेतल्याने जवळपास यामधून 2.5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र सरकारने केलेले आहेत। हे पण ऐका, 12 लाख महिन्याचे 12 हप्ते लाडक्या बहिणींनी घेतल्याने जवळपास यामधून 2.5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे। ही एक लाडक्या बहिणीसाठी वाईट बातमी आहे म्हणावी लागेल, कारण की 2.5 लाख लाडक्या बहिणींमध्ये ज्या खरंच गरीब असून गरजू असून महिला होत्या त्यांना अपात्र केले गेल्या। पण तक्रार आता अनेक लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। तर इथे बघू शकता की एक वाईट बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हणावी लागेल, परंतु अजून सरकारच्या माध्यमातून एक गुड न्यूज देखील आलेली आहे, जी म्हणजे
बहिणीकडे आधार कार्ड आहे, आता बघा ज्या बहिणीकडे आधार कार्ड आहे त्यांना लगेच आता 10,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आल्याचे तुम्हाला बँकेतून तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल। पण आता केंद्र सरकारची नवीन योजनेची घोषणा या ठिकाणी करण्यात आली, पण आधार कार्ड आणि पोस्टाचं खातं दोन्ही पण असेल तुम्हाला 10-15,000 रुपये सरकारच्या माध्यमातून आता दिले जाणार आहे। मग हे पैसे कसे मिळणार आता तुम्ही लक्षात घ्या, या ठिकाणी बघू शकता तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये व्हिडिओमध्ये सांगण्यात येते की त्याआधी लाडकी बहीण योजनेचा 2.5 लाख लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून ज्या लाडक्या बहिणींना लाभार्थी होत्या अपात्र ठरल्या गेल्या आहेत, अपात्र यादीमध्ये तुमचं नाव होतं सुद्धा हे तुम्ही पाहिलं होतं, पण यात तुमचं आहे का नाव हे तुम्हाला समजून जाईल। एक पात्र यादी अपात्र यादीमध्ये कोणकोणत्या महिला आहेत आपण पाहिल्यानंतर तुम्हाला इथे समजेल। यामध्ये ज्या बहिणीकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींना सुद्धा अपात्र या ठिकाणी केलं गेलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या आता थोडं त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होत आहे। इथे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की बघा तुमच्याकडे आधार कार्ड तुमच्या जवळ असेल, पोस्टात खातं असेल, तुम्हाला 15,000 रुपये देण्याचं काम सरकार आता करणार आहे, पण तुमच्याकडे आधार कार्ड जवळ असलं पाहिजे, तर 5,000 रुपये ते 10,000 रुपये पर्यंत तुम्हाला लाभ भेटू शकतो। तुम्ही फक्त लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो 2.5 लाख लाडक्या बहिणींनो यामधून अपात्र केले आहेत। यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे यांना सुद्धा लाडक्या बहिणींना अपात्र केलं आहे, या सुद्धा बघू शकता, कारण की त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांकडे लाडक्या बहिणींनी धाव घेतली आहे। तात्पुरतं पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल महिलांनी काढलेलं असेल, अधिक लाडक्या बहिणीला अधिक आता तुम्हाला सांगतो की बहिणीकडे आधी पांढरे रेशन कार्ड होतं, परंतु महिन्याला 1,500 रुपये लाडक्या बहिणीला येऊ लागले आहेत। पण यासाठी पांढरे रेशन कार्ड चालत नाही असं जेव्हा लाडक्या बहिणीने समजलं त्यावेळी खोटी कागदपत्र दाखवून असं लाडक्या बहिणींनी पिवळे व केसरी रेशन कार्ड आतून पैसे देऊन या ठिकाणी काढलं आहे। पण अशा लाडक्या बहिणींना यातून वगळण्यात येते। राज्य सरकारच्या माध्यमातून सरकारची खूप फसवणूक लाडक्या बहिणींनी म्हणजे ज्या होत्या बोगस म्हणजे अपात्र ठरलेल्या आहेत त्यांनी अशी फसवणूक केल्यामुळे सरकारचा आता विश्वासच उडला आहे। म्हणजेच अशा लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी आपापल्या त्या ठिकाणी प्रामाणिकपणा सोडलेला होता, ज्यामध्ये 4,000 महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचे अर्ज आज त्या ठिकाणी मागे घेतले आहेत। सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना एक मोठी सूचना आली आहे, त्यामुळेच आता तुम्हाला नवीन 2 योजनेची घोषणा सुरुवात केली आहे, सरकारच्या माध्यमातून केली आहे, ज्यामध्ये आता तुमच्यावर सरकार खुश झालं, कारण लाडक्या बहिणींना निवडून आल्यापासून मोठा बोनस एक पण दिला नाही। कारणामुळे केंद्र सरकारकडून राज्य सरकारमध्ये बहिणीकडे आधार कार्ड आहे, आता 10,000 रुपये ज्या बहिणीचा आता त्या ठिकाणी खातं पोस्टात आहे, आधार कार्ड पण आहे त्यांच्याकडे, अशा लाडक्या बहिणींना आता 1,500 रुपये देण्यात असल्याची मोठी माहिती दिली आहे। तुम्हाला आता सरकारने काय सांगितलं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे तुमच्या बँकेत खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया असं सांगितल्यानंतर खूप बँकांमध्ये आता तुम्हाला पैसे पाठवण्यात येतात। म्हणजे हे ठराविक 4 नॅशनल बँक म्हणजे स्टेट बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकमध्ये पण आता तुमचे खाते असल्यास तिथे सुद्धा पैसे लवकरात लवकर येणार आहेत। 12 हप्ते आलेत, त्यामुळे लाडक्या बहिणींना अर्जंटमध्ये 2 कागदपत्र त्या ठिकाणी सरकारला जमा करायचे आहेत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्ही म्हणत असाल नवीन कागदपत्र त्या ठिकाणी सरकारने कुठले मागितले असणार आहेत, तर लाडक्या बहिणींची आम्ही फेर पडताळणी आता करणार आहोत, ज्यांनी माहिती तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। कारण त्यांनी सांगितलं होतं बघा तुमच्या घरामध्ये 4 चाकी किंवा तुमचे असे वेगवेगळे इन्कम टॅक्स असू दे, तुमच्या सरकारी नोकरी असू दे, त्यांनी सांगितलेलं असे कोण असतील तर त्यांनी फॉर्म भरू नका आधीच सांगितलेलं। पण आता अशी घोषणा आहे तर अपात्र ठरलेल्या आणि पात्र ठरलेल्यांना वेगळी घोषणा दिलेली आहे सरकारने, तर पाहू शकता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सुद्धा आहे। पोस्टात खाते असल्यास तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट मिळणार आहे 15,000 रुपयेचा, त्या ठिकाणी बँकेमध्ये सोडण्यात येत आहे। आधार कार्ड असण्याची माहिती तुम्हाला इथे सांगितलेलीच आहे। लाडक्या बहिणीने तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, जर तुम्ही 2 कागदपत्र दिली तर तुमच्यासाठी सर्व आनंदाच्या बातम्या आहेत, तर तुम्ही ही 2 कागदपत्र लाडक्या बहिणींनो द्यावी, तर अन्यथा ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज या ठिकाणी सोडण्यात येणार आहे।
तर पहिला तुम्हाला अजून मेसेज जर आले नसेल तर तुमचं 2 कागदपत्र तुम्हाला तात्काळ जमा करावे लागणार आहेत. 2 कागदपत्र दिलेल्या या ठिकाणी तात्काळ ऑगस्ट महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. ज्या लाडक्या बहिणी कागदपत्रे देण्यात नाहीत तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता सोडू नका. तर सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की मग ही 2 कागदपत्र कोणकोणती आहेत तुम्हाला पुढे सांगणार आहे. असे त्यांनी आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी आधार कार्डवर तुम्हाला 10,000 रुपये आधार कार्डवर पोस्ट खातं आहे. तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहेत. हे कशा पद्धतीने मिळणार आहेत याविषयी देखील तुम्हाला महत्त्वाची बातमी तुम्हाला इथे पुढून सांगणार आहे. यासाठी तुम्हाला 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला एक अर्ज करणे गरजेचं आहे. तो अर्ज म्हणजे कसा आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येत आहे. पोस्टाचं खाते असण्यास लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी या सरकारच्या माध्यमातून दिली आहे. बघा सर्वांनी लक्षात ठेवा, 12 जिल्ह्यामध्ये उद्या, 12 जिल्ह्यामध्ये परवा, 12 जिल्ह्यामध्ये असं 12, 12, 24, 12, 36 असे 36 जिल्ह्यामध्ये आपल्या ऑगस्टचा हप्ता वाटप सुरू करणार आहे. त्यामुळे आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ताबडतोब ते पैसे येणार आहेत ही सुद्धा आपण यादी पाहणार आहोत. कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत. ऑगस्ट महिन्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामुळे येऊ शकतात कारण की तुम्हाला आता या यादीमध्ये, अपात्र यादीमध्ये तुमचं नाव टाकलं असेल तर तुम्हाला तातडीने 2 कागदपत्रे आता आवश्यक आहेत. तरच तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे असं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच तुमच्या आता या ठिकाणी यादी कोण तपासणार आहे, अधिकारी, सर्व जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर साहेबांना देण्यात आले आहे. तुमचं नाव पात्र यादीमध्ये, अपात्र यादीमध्ये झालं तर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की देखील हा व्हिडिओ मध्ये सांगण्यात आला आहे. बघा 12 जिल्हे आहेत. उद्या कोणते 12 जिल्हे आहेत तुम्हाला या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पोस्ट ऑफिसचं बँक आहे इथे दाखवलेलं आहे. इथे 10,000 पासून तुम्हाला 15,000 पर्यंत पैसे येऊ शकतात. आता बघा लाडक्या बहिणींनो, आधार कार्डवर तुम्हाला 10,000 पोस्ट ऑफिस खातं उघडलेलं असणार आहे कारण 15,000 पर्यंत जबरदस्त घोषणा इथे सरकारने केली आहे. म्हणजेच केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता या ठिकाणी सगळ्यांना महत्त्वाचा विषय म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता अनेक महिलांना मिळालेला नाही, पण ज्या महिला या ठिकाणी मिळालेला आहे, घरामध्ये शेतकरी आहेत त्यांना PM किसान नमोचा योजनेचा हप्ता असा मिळत असतो. मग शेतकरीचा पण हप्ता इथे मिळत असतो. त्यामुळे बहिणीचा हप्ता त्या ठिकाणी आता बंद करावा लागणार असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. कारण 2 हप्ता त्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये PM असो, नमो शेतकरी असो, या ठिकाणी तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता, सरकारी हप्ते जर एवढे येत असतील तर लाडका बहिणीनं आता वगळण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारच्या महत्त्वाची घोषणा म्हणजेच आता लाडकी बहीण ज्यावेळी उत्पन्नाचा दाखला मागण्याचा वर्षी घेतला होता त्यावेळी त्या ठिकाणी महिलांचे उत्पन्न कमी होते. त्यामुळे आता या ठिकाणी तुम्हाला नवीन उत्पन्न दाखवावं लागणार आहे. तर त्या ठिकाणी आता बघू शकता, अन्यथा तुम्हाला हा लाभ मिळणार नाही सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. परंतु त्या तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्डवर 10,000 रुपये तर 15,000 रुपये मिळू शकतात. तर पोस्टामध्ये खातं असलं पाहिजे तर सांगण्यात आलं. इथं बघू शकता आधार कार्डवरील 10,000 रुपये पोस्टात खातं असल्यास 15,000 ते 25,000 रुपयाची योजना आपण सरकारने जाहीर केली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक छोटीशी गोष्ट तुमच्यासाठी करणार आहे सरकार. बँक खातं जर तुम्ही कुठे उघडलं असेल तर तुम्हाला एकदा चेक करायला लागणार आहे. तुमचे म्हणजेच काय, पासबुक असू दे, पोस्ट ऑफिस चेक करायला लागणार आहे. पासबुक घेऊन या, नाही तर काही घेऊन या. त्यामध्ये तुमचं जर जनधन खातं म्हणजे तुम्ही जर चेक करायला आले जनधन खातं जर असेल तुम्हाला 10,000 रुपये लगेच मिळणार आहेत. म्हणजेच एक छोटीशी प्रक्रिया करावी लागणार आहे. त्याआधी तुम्हाला महत्त्वाचं चेकिंग करायला लागणार आहे. तुमचं खातं जर स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, IBI बँक किंवा बँक ऑफ इंडिया या खात्यामध्ये तुमचं या बँकेमध्ये खातं असल्यास त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट बँक असेल तर तुम्ही जनधन खातं असेल तर जनधन खातं तुम्हाला या ठिकाणी सुरू करावं लागणार आहे. लाभ घेणार आहे हे जनधन खातं ज्यांचं आहे. जनधनमध्ये तर तुम्हाला तातडीने जनधन खात्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायला बँकेमध्ये आता असलेल्या लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी सांगण्यात येत आहे. तर बघू शकता जनधन खातं असेल तर तुम्हाला 10,000 रुपये ओव्हरड्राफ्ट त्या ठिकाणी मिळणार असतो. कारण खात्यात 0 रुपये तरी असली तरी 10,000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. मग तुमच्या मनाप्रमाणे वापर करू शकता. या ठिकाणी एक प्रकारचे कर्ज तुम्हाला मिळू शकते आणि या ठिकाणी खूप काही सरकारने सोयी आणि सुविधा दिलेल्या आहे. 10,000 ते 10,000 शून्य रक्कम जरी असली तर 10,000 तुमच्या मदतीला येऊ शकतात. कारण डायरेक्ट पोस्टाच्या खात्यात असेल तुमच्या जे काही खातं असेल त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट वितरित केली जातात. जर एक गुंतवणूक योजना असेल तर अर्थात एक गुंतवणूक योजनेतून तुम्हाला या भरपूर फायदे मिळू शकतात. कारण ते तुम्ही 2 लाख रुपये जर या ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला या योजनेतून आता या ठिकाणी 15,000 रुपये ते व्याज तुम्हाला महिन्याला मिळणार आहे.
महिन्याला मिळणार आहे तर तुम्ही 15,000 ते 20,000 तुम्हाला या पैसे मिळणार आहेत. तर एका वर्षाच्या ठिकाणी आता व्याज जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला व्याजही मिळू शकतं. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करायला सुरू करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कागदपत्रे सादर करायला सांगितले. उत्पन्नाचा दाखला, जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला 2 ते 3 योजनेचा लाभ जर घेत असाल तर फक्त तुम्ही एकाच योजनेचा लाभ घ्या. तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की ही लाडकी बहीण योजना सरकारने 3 नियम आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग धन्यवाद.